नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. दिवा येथील 7 वर्षीय साक्षी पांडे 28 मे रोजी घरातून निघून गेल्यानंतर तिच्या वडिलांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे तपास करत मुलगी एका अनोळखी व्यक्तीसोबत अंबरनाथ मार्गे बदलापूरला गेल्याचं शोधून काढलं. चौकशीत त्या व्यक्तीचं नाव सुमित जाधव असल्याचं समोर आलं. पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकून मुलीची सुखरूप सुटका केली आहे. वैद्यकीय तपासणीत कोणताही गैरप्रकार झाल्याचं आढळलं नाही. मुलीने घरातील वादामुळे स्वतःहून घर सोडल्याचं सांगितलं. त्यानंतर तिला तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं. 7 वर्षांच्या या मुलीचा 48 तासांमध्ये पोलिसांनी शोध लावल्याने मुंब्रा पोलिसांच्या कामगिरीची सर्वत्र वाहवा होत आहे. जे व्यक्ती आहेत त्यांची मदत घेतली गेली. त्यांच्याकडून त्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली. ती व्यक्ती हा स्थानिक व्यक्ती आहे. जाधव नावाचे व्यक्ती, सुमित जाधव यांच्याकडे त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या घरी ही आमची टीम गेली. घरी ही मुलगी त्या ठिकाणी सुखरूप सापडली. त्याच्याबरोबरच ती जे सुमित जाधव आहेत त्यांची स्वतःची 3 मुलं ही त्या ठिकाणी होती. ते 3 मुलं ही समवयस्क आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबरच ही होती. या बाबतीमध्ये ज्यांच्याबरोबर ती मुलगी गेली होती याच्यामध्ये सुरुवातीला डाऊट येणं अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे आम्ही त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन केलं गेलं की त्यांनी सोबत कसं काय घेऊन गेला. तर या मुलीने स्वतःचा पत्ता हा दिल्ली हा सांगितला होता की स्वतः दिल्लीचे आहे, माझे आईवडील नाही आहेत आणि मला तुमच्याबरोबर यायचं आहे, मला परत जायचं नाही आहे, अशा स्वरूपाची माहिती सांगितल्यामुळे त्यांनी या मुलीच्या बाबतीमध्ये चुकीची काही घटना घडू नये, कारण त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या मुलीबरोबर एक अशीच घटना, अप्रिय घटना त्या ठिकाणी 2025 मध्ये घडली होती. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ठाण्यात जनजागृती फेरी आणि मुखरोग कर्क तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. लायन्स क्लब ऑफ ठाणे प्लॅटिनम, संकल्प ट्रस्ट आणि इंडियन अकॅडमी ऑफ ओरल मेडिसिन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. हिरानंदानी मेडोज ते काशीनाथ घाणेकर नाट्यगृह या मार्गावर फेरी काढण्यात आली. डॉक्टर उल्हास वाघ यांनी तंबाखूचं व्यसन वेळेत सोडल्यास 80% लोक तोंडाच्या कर्करोगापासून बचाव करू शकतात असं सांगितलं. आरोग्य संघटनेमार्फत जागतिक तंबाखू विरोधी म्हणून पाळला जातो, जगभर पाळला जातो. आणि याचं जे कारण असतं की संपूर्ण जगामध्ये किंबहुना भारतामध्ये जास्त तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्यामुळे होणाऱ्या शारीरिक दुष्परिणामांचं प्रमाण जे आहे ते आपल्याकडे जरा जास्त आहे. त्याचं कारण आपल्याकडे सर्वसामान्य माणसांमध्ये एवढंच नव्हे तर युवा पिढीमध्ये देखील तंबाखू सेवनाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे तंबाखू खाणं असो किंवा सिगारेट धूम्रपान करणं असो, तंबाखूची मिसळी लावणं असो, त्याचं प्रमाण आपल्याला देशामध्ये दिसतं आहे. त्याचे दुष्परिणाम देशामध्ये सुरुवातीला जे तंबाखू खातात किंवा जे सिगारेट ओढतात तर त्यांच्या तोंडामध्ये एक असा काळपट करिअर करण्याची शक्ती मिळत नाही. राज्यात 1 जूनपासून हवामान बदल होऊन काही भागात वादळी पावसाची शक्यता असली तरी हा पाऊस मान्सूनपूर्व असल्याचं हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मात्र मान्सून अद्याप केरळात दाखल झालेला नसून 10 जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात त्याच्या आगमनाची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षिततेचे नियम पाळण्याचा देखील सल्ला देण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त ठाण्यात आयोजित स्मारक उद्घाटन आणि धनगर रत्न पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या आदर्शांवर राज्यकारभार चालवत असल्याचं सांगताना स्मारक उभारणीत योगदान देता आल्याचा अभिमान व्यक्त केला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार विविध योजना राबवत असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळेस विविध क्षेत्रातील मान्यवरांना धनगर रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख श्री एकनाथ भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त
ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री दशरथ यादव यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा श्री एकनाथ भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री दशरथ यादव यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख श्री एकनाथ भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. पुनश्च एकदा वागळे एस्टेट परिसरामध्ये शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवणारे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परिसरामध्ये शिवसेनेचा विचार प्रभावीपणे पोहोचवणारे शिवसेना वागळे विभाग प्रमुख श्री एकनाथजी भोईर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शिवसेना वागळे विभाग प्रमुख आमचे नेते माननीय श्री एकनाथ भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री सुनील सुरवसे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एकनाथ भोईर साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री सुनील सुरवसे यांच्या वतीने माननीय श्री एकनाथ भोईर साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. शिवसेना वागळे विभाग प्रमुख एकनाथ भोईर साहेबांना नगरसेविका एकता भोईर, यज्ञा भोईर आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. वागळे एस्टेटमधील इंदिरानगर परिसरात आढळलेल्या जखमी नर बिबट्याला वनविभागाने यशस्वीरित्या पकडलं. 4 ते 5 वर्षांचा हा बिबट्या झाडीत जखमी अवस्थेत दिसून आला होता. त्याच्या 4ही पंजांच्या तळव्यांवर तसंच मागील पायावर गंभीर जखमा आढळल्या. इतर हिंस्त्र प्राण्यांसोबत झालेल्या झुंजीत तो जखमी झाल्याचा अंदाज आहे. रविवारी सकाळी वनविभागाच्या पथकाने डार्ट मारून त्याला बेशुद्ध केलं आणि सुरक्षितरित्या ताब्यात घेतलं. उपचारासाठी त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट बचाव केंद्रात हलवण्यात आलं असून नागरिकांनी देखील आता सुटकेचा निश्वास टाकला आहे. विधान परिषदेची उमेदवारी शिवसेनेच्या वतीने श्री रवींद्र फाटक यांना बहाल करण्यात आली आहे. आज रवींद्र फाटक यांनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेस खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, त्याचप्रमाणे
खासदार नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून 17 सीट लढल्या जात आहेत. मला वाटतं प्रत्येक सीटवरती महायुतीचे नेते तिथं लक्ष ठेवून आहेत आणि त्या माध्यमातून 17च्या 17 सीट या महायुतीच्या जिंकतील असा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केला. सर, जगदीश ठाकूर यांच्या नावानंतर कुठे नाराजी वाटली होती का? नाही, मला बघा, सन्माननीय पक्षाचे नेते, आमचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब आणि पक्षावरती माझा पूर्ण विश्वास होता. त्याच्यामध्ये मला नाराजीचा प्रश्नच नाही. आज श्री अभिजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेस त्यांच्या समवेत आमदार श्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री मनोज प्रधान हे देखील उपस्थित होते. अर्ज भरला आहे. युतीमधली धुसफूस आमच्या कामी येईल याचा विश्वास आहे आम्हाला. पण कशा प्रकारे रणनीती असेल? कारण ती रणनीती आजच सांगितली तर मग निवडणुकीला अर्थ काय राहिला? भाजपकडे 444 आहेत, तर महायुतीकडे जे शिवसेना आहे त्यांच्याकडे 343 आकडा आहे. तुमच्याकडे काय नेमकं आकड्यांची गणना केली जाते? गोळाबेरीज कशा आकडा थोडी सांगायचा असतो, आकडा फुटल्यावरती समजतो. पण हे कसं झालं की अभिजित पवार यांना उमेदवारी दिली, तर म्हणजे कसा विश्वास आहे त्यांच्यावर? विश्वास आमच्या पक्षाचा नगरसेवक आहे तो. विश्वास होता म्हणून तिकीट दिलं, निवडून आणला. अजून काय विश्वास? म्हणजे सामान्य कुटुंबातील घरातील एका मुलाला चांगली जबाबदारी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे. सर्वांचे आशीर्वाद सोबत आहेत, सगळ्या नगरसेवकांचे आशीर्वाद आहेत, खासदार साहेब स्वतः आहेत, आव्हाड साहेब आहेत, शरद पवार साहेबांचा पाठिंबा या ठिकाणी आहे. दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे चालू. सोबत काँग्रेसही आहे, युपीटी आहे. हे सगळेजण एकत्र असल्यावरती कसलं टेन्शन? विधान परिषदेच्या 17च्या 17 जागांवर महायुती विजय होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. आज श्री रवींद्र फाटक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर सध्या वाटचाल चालू आहे आणि हा विचार जनतेला पटतो आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण महायुती ही एकसंघपणे ही निवडणूक लढत असल्याकारणाने महाराष्ट्रातल्या 17च्या 17 जागा महायुती 100% विजय होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आम्ही बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललेलो आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनात सरकार देखील आम्ही स्थापन केलं. एकदा केलं, दोनदा केलं आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेला, धनुष्यबाणाला, बाळासाहेब आनंदगे साहेबांच्या विचाराला आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आशीर्वाद दिलेले आहेत. त्यामुळे आमची घोडदौड विजयी पुढे चालू. मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.